तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. ओम साईराम. तर कालचा मी ब्लॉग शूट नाही केला. कालचा मी ब्लॉग शूट नाही केलेला. काल करणार होतो तर विचार केला, हा मला माणूस बोलला, हा आरशात दिसतोय का तुम्हाला, थांबा झूम करतो. हा माणूस बोलला बाहेर जायचं फिरायला. आता चाललोय आम्ही, पण काल बोलले त्यामुळे मी काय ब्लॉग शूट नाही केला ह्याच्यामुळे. तर आज आम्ही चाललोय, आता बघू शकता तुम्ही, रिक्षातच आहे, ह्याचीच रिक्षा आहे. तर गाईज मी एक शॉर्ट टाकलेली यूट्यूबला, तर एक नंबर तुम्ही प्रेम दिलंय. प्रेम बघून असं मन शांत झालं माझं. तसंच प्रेम माझ्या ब्लॉगला पण द्या. काहीतरी 950 व्ह्यूज गेलेले आहेत. असं खूप मस्त वाटलं की सपोर्ट भेटतोय तुमचा. तर असंच सपोर्ट तुम्ही ब्लॉगला पण द्या, तर अजून चांगलं वाटेल. आणि असंच प्रेम राहून द्या, असंच सपोर्ट करत जा आणि सगळे ब्लॉग बघत जा. तर आता आम्ही चाललोय कल्याणला. मूर्त्या आणायच्यात 2, कोणत्या तरी देवीच्या. कोणत्या देवीच्या आणायचं रे? दर्शमा. हा ठीक आहे. तर आता कोणत्या तरी मूर्ती आता गॅस भरूया, नंतर भेटूया. आता उतरायला लागेल गॅस भरायचा, म्हणजे हेच तर टेन्शन आहे मोठं. बाईकने आलेलं परवडतं यायला. आता उतरूया, नंतर भेटतो तुम्हाला थोड्या वेळातच. आता सीएनजी भरून निघालो आम्ही. 200 रुपयाचा सीएनजी भरला. भावा 200 रुपयात किती जाऊन पेनला जाऊन भाई. मी गाड्या विकतो तिन्ही पण गाड्या विकतो की रिक्षा घेऊन टाकतो. हा ना भाई, नीट बोल थांबतो तिथे. हा दिसतं, बोल आता जोरात बोल जरा. 200चा गॅस भरला की 10-20 रुपयाची भाडी मारा. ते नाही रे, नीट बोलणार. काय करायचं? रिक्षा घ्यायची, 200चा गॅस भरायचा. 200चा गॅस भरला की डायरेक्ट 10-15 रुपयाची भाडी मारत जायचं. भाई 10,000 रुपयाची बोलताय. तसं रिक्षा की 3 गाड्या विकायच्या, एक रिक्षा घ्यायची. हा बघा आता नडतात बघा कसे. रॉंगने रिक्षा टाकल्या, नडतात आहेत वन साईड. भाई 3 गाड्या विकायच्या, एक रिक्षा घ्यायची, 200चा पेट्रोल भरायचं, इथून पेन भाडं मारायचं, पेनून इथे भाडं मारायचं. भाई जिंदगी शेट. मी काय बोललो? पेट्रोल. अरे सॉरी सीएनजी भरायचं 200चं सीएनजी भरला मस्त. इथून पेन ते इथे. जिंदगी सेट भाई, जिंदगी. कुठे कामाला जायची गरज नाही, घरात बसून खाल भाई. हा बघा, घरात बसून खाताय साला, घरात बसून. विषय काय याचा? काय येताना 5-6 मूर्त्या घेऊन यायच्या. अरे भाई लय फायदा रिक्षा घेतला. म्हणजे येतात तो डोंबिवलीत कोणाला काय भाडं बिडा असेल ना, ह्याला सांगा रेग्युलर. काय बोलतो? एक नंबर भाई. गाड्या विका, रिक्षा घ्या. 4 व्हीलर घेऊ नका, रिक्षा घ्या. 4 व्हीलर घेतलं की परत एसी लावा कस्टमरला. कशाला विषय पाहिजे? काय बोलतो? रिक्षामध्ये दोन्ही साईडने ओपन नॅचरल हवा येते.
आता टाइम लॅप शूट करणार का आहे ना, काचेवर पाणी बसलंय आणि वायपर अर्धाच फिरतो त्यामुळे शूट तर काय करू नाही शकत आहे मी, तर पण केले थोडं. भाई मस्त सकाळी उठतो, आरशात बघा, आरशात क्लिअर दिसेल. उठतो सकाळी 12 वाजेपर्यंत, नाश्ता बिष्टा वगैरे करतो, जातो रॅपिडो ओपन करतो, जातो 2-3 भाडे मारतो, 600 रुपये कमावतो, घरी येतो. विषय घ्यायचा 4 वाजता घरी. फक्त कमवायचं, काल 4 तास काम करायचं. हा 4 तास काम करतो आपण भाई, 8 तास 12 तास काम करतो आणि दिवसाचे किती 500 रुपये. भाई 4 तास काम करतो आणि 600-700 रुपये कमवतो. विषय घ्यायचा भाई, नॉलेज घ्यायच्याकडून. म्हणून मी आज ह्याच्यासोबत लॉक केलंय. का ज्ञान भेटलं पाहिजे लोकांना, 4 गोष्टी शिकायला भेटल्या पाहिजे. काय बोलतो आम्ही असं वाईट सांगत नाही लोकांना, चांगलंच सांगतो. काय पण गाड्या विका, रिक्षा घ्या. रिक्षा आमच्या नावावर करा. रिक्षा आमच्या नावावर घ्या, आम्ही देतो रिक्षा घेऊन, काय विषय नाही. हे थांबे, दीदीला जाऊन दे, दीदी आडवी येईले. नाही भाई, खरंच सांगतो, लेडीज दिसली ना की गाडी थांबवा. ती गेली की गाडी काढा, काय विषय नाही. लेडीज देखील दुर्घटना घटी. हा हो. लेडीज देखील दुर्घटना घटी. भाई काय पण होऊ शकतं, विषय नाही. दादा राग देत. दादा तुझी चुकी आहे रे राजा, तुझी चुकी आहे. का मला राग येतो? का राग येतो मला? तुम्हाला सांगू, एकदा सीन झाला माझ्यासोबत. मी बाईक घेऊन गेलो दुकानाजवळ गाडी लावली आणि मी गाडीवर बसलोय दुकानाजवळ. पाठून 4 व्हीलरवर आली आणि मला ठोकलं आणि ती ताई पळाली नाही. चांगली ताई होती, इमानदार, पळाली नाही. बाजूला गाडी उभी केलं. मी उतरलो, बोललो आता हिला बोलतो काय तरी. उतरलो, गेलो तर ताई घामाने भिजलेली, घाबरून. मला ताई काय झाले, असं का ठोकलं? बोलते अरे सॉरी, ते चुकून ब्रेक मारे सोडून मी ऍक्सिलेटर दिला. काय बोलू ताईला, माझे शब्दच संपले भाई, शब्दच नाही आले माझ्या तोंडात. बोलो ठीक आहे ताई, धन्यवाद केलं आणि बोललो ठीक आहे चालेल, माझी चुकी आहे, मी मध्ये उभा राहिलेलो, तुझी चुकी काय नाही. मग ताई निघून गेली. भाई लांब राहा. पोरगी दिसली, बाई दिसली, लगेच साईडला घ्यायची गाडी, लगेच साईडला. मी तर भाई सरकारला बोलेल त्यांच्यासाठी सेपरेट रोड बनवा. आमच्यासाठी खड्ड्यातला रोड असेल तरी चालेल, आम्ही चालवू, काय प्रॉब्लेम नाही, पण त्यांच्यासाठी वेगळा बनवा. नाही मी असं वाईट नाही बोलत आहे, कोणत्या मुलीसोबद्दल, बाईसोबद्दल वाईट नाही बोलत, पण जे माझ्यासोबत झालं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि त्याच्यावरून मी तुम्हाला सांगितलं की काय असू शकतं. आणि तुम्ही एक्सपिरियन्स घेतला नसेल काय, आज पण असं कोणता माणूस नाही ज्याने एक्सपिरियन्स नाही घेतलाय. आता आम्ही पत्री पूलवर आहे, पत्री पूलवरून चाललो. आता कुठे चालतो आपण कल्याणमध्ये? हा कुंभारवाडा चाललो. आता मी तर नाही कधी गेलो, बघूया आता ह्याच्यासोबत चाललोय. एक दिवस ना. आणि हे कल्याणचा मोठा प्रॉब्लेम आहे ना, ट्रॅफिक आहे भाई. ट्रॅफिक इथे पाहिजेलच तुम्हाला. चला आता खूप आहे ना, वैताग आलाय ट्रॅफिक. आता ही जाणार ना लवकर, तर मी तुम्हाला डायरेक्ट आम्ही तिथे गेलो ना कीच भेटतो. हे शूट करायला भेटेल ना? काय कारखाना आहे का की दुकान आहे? हे पर्सनल होते. फोन दिसतंय, पर्सनल होत आहे भावा. थांब, फोन नको चालू. आता मी भेटतो तुम्हाला. खूप ट्रॅफिक आहे, खूप म्हणजे काय विचारू नका. ट्रॅफिक मधून बाहेर निघाल्यावर चालू. भावाने फोनच काढला नाही तिकडून. हे बघा टायलेंट पाहिजे असं. 2 रिक्षा हात सोडून चालवली पाहिजे भावने. हे बघा हेच पण नाही यार. ऐक ना, अरे आधी पुढे गेट का लावतो रे? चला गाईज, फुल ट्रॅफिक आहे. मी भेटतो तुम्हाला नंतर. तिथे पोहोचल्यावर डायरेक्ट ब्लॉग चालू करतो. आम्ही आलोय तर कल्याणला, मूर्त्याच बघतोय.
ती उंटावर बसलेली देवीची मूर्ती असते ती उंटावर. एक पुढे आपल्याला समोर विकायचे 2 पाहिजे मला आता जेवायला. ड्रेसिंग बघ ना. चल. तर काकांकडे किती आहे? हा बोलले ना ते. विचार विचार असेल तिकडे पण आहे दुकान. कोणते हा बंद आहे. आपल्याकडे दर्शन माहिती अहो त्याने मला शिवाजी नाक नाही काय नाही एवढे शिवाजी फुकट गेले. हा किती मावळे पण असेच दिले. दिसत तर तर नाही. आम्ही काय करणार. हे आपल्या हाताने का लक्ष्मी आणल्यात त्याचं काय धड हे नाही. तर गाईज आमचं काम तर नाही झालेलं आहे. ते भेटली का? टाइम वेस्ट गेला आमचं एवढं. हे इकडे अरे बंद होतं. मग काय झालं काम? काम काय झालं ना आमचं. जी मूर्ती पाहिजे होती कुठेच मूर्ती नाही. काय आता बघू कुठे भेटते का. अजून फिरतो त्या कल्याणमध्ये. बंद आहे सगळं बंद आहे. माहिती आहे काय? माहीत असेल तर कमेंट करा. जी मूर्ती पाहिजे होती ती तर भेटली नाही दशमा देवीची. तर आता आपण चाललोय गणपतीचे डायमंड घ्यायला. हे कुठचं मार्केट? लक्ष्मी मार्केट. हां लक्ष्मी मार्केट. लक्ष्मी मार्केट. लक्ष्मी मार्केटला चाललोय गणपतीची डायमंड घ्यायला. इथे तर ती दशमा देवीची मूर्ती भेटलीच नाही कुठे. आता बघूया कुठे घेणार आता. ती नाही घेणार आम्ही. कस्टमरला सांगणार नाही भेटली तुम्ही जाऊन घेऊन या. आता डायरेक्ट डायमंडच्या मार्केटला भेटूया आपण. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in the गाडी इथं लावून चालत चाललोय. तर गाईज इथं आलोय डायमंड घ्यायला. बघू शकतो तुम्ही. बघूया कोणता आवडतं काय आवडतं. आत्तापर्यंत हे एवढं घेतलेलं आहे. हे डायमंड घेतलेत. एशिडी घेतलेले आहेत. बघूया काय आवडतं ते घेतो. अजून काही संपत नाही. काय बोलतो ते जास्त मोठे वाटतं ना. अरे पण त्याच्यात मिक्स आहे ना की गोलच आहेत? बोलत हे बारीक आहेत ना. हां आता सगळं घेऊन झाल्यावरच तुम्हाला भेटतो आणि दाखवतो काय काय घेतलं ते. तर बघत राहा. तर काही फायनली आमचं सामान घेऊन झालेलं आहे गणपतीचं. आता मी दिसतोय की नाही माहीत नाही. पाऊस पडतो सगळं काळोख काळोख झालाय. एवढी पिशवी घेतल्या गेलेला 1000 रुपयाचं घ्यायला. बिल झालाय 4400चा. काय बोलायचं भाऊ तुला बोलायचं काय? तिथे उतारे ठेव ना. उतारे ठेव. उतारे
उधारी ठेवून आलो आम्ही तिथे उधारी ठेवून आलोय. आता बघूया. आता एवढा पाऊस आहे ना भाई, काय विचार नका. बघा पाऊस आहे तर आता मी जातो डायरेक्ट शॉपमध्ये. हे आता दुकानात जाणार आहे. बघेन मी आता दुकानात गेलो जाईल, कारण का घरी शूट वगैरे करायचं जरा. मग शूट वगैरे करायचं. शूट करून डायरेक्ट नंतर मग जाईन याच्या दुकानात. नाहीतर बघूया आता कसं काय. तर रील तर खूप शूट करायचं कंटेंट. बघूया आता गेल्यावर. डेकोरेशनचं काम आज पण नाही झालंय. तुम्हाला समजेलच काय करतं काय नाही. बहुतेक आजचा ब्लॉग खूप मोठा होईल. ह्याच्या आधीचे कमी झाले 10-10 मिनिटाचे. तर आता आजचा मला वाटतं मोठा होईल, 20 मिनिटाचा तरी होईल. तर बघत राहा कसं काय होतं येते. तर मित्रांनो फायनली आपला 6वा पोल झालेला आहे. एवढा दिवस करू कंटाळा आलेला करायला, पण आज फायनली झालेला आहे 6वा पोल. त्याला फक्त आता ब्ल्यू पेपर लावायचा. तुम्ही आता घेऊन येईल ब्ल्यू पेपरवाला. असं बॉक्स केला की 6वा पोल रेडी होईल. आणि हा बॅग पण आपला रेडी झालाय. आज ओम कोरला तो लावून टाकला, त्याला पिंक पेपर लावला. बॅक साईड पण रेडी झाले. आणि हा पोल वरती पण सेम असे बनवायचे, खाली पण सेम बनवायचे. तर वरच्यातला एक झालाय, 3 बाकी आहेत. ते आता उद्या परवा जसं होईल पप्पा थर्माकोल आणतील तसं बनवूया. त्यामुळे आता काही काम राहिलेलं नाही. म्हणजे आम्हाला रोज कचरा झाडू मारायची गरज नाही. फायनली सगळं करून झालेलं आहे. आणि खूप दिवसानंतर हा माणूस आमचा आलेला आहे. तर आजचं, आणि मी तुम्हाला बोललेलो रीलची बीटी असेल, तिथं काय आलीच नाही. बहुतेक उद्याच्या ब्लॉगमध्ये येईल. उद्या आम्ही शूट करू. आणि मी सकाळी पण बोललो ब्लॉग स्टार्ट करताना, आत्ता पण बोललो, जसं तुमचं प्रेम तुम्ही देता तसं प्रेम देत जा. माझी एक यूट्यूब शॉर्ट 950 पर्यंत व्ह्यू गेले. तसेच सगळ्यांनी बघत राहा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कोणीच सबस्क्राईब करत नाही. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असा घे असा